नमस्कार, मी स्वप्ना A1 स्वप्नाज किचनमध्ये आज आपण करूया होळी स्पेशल किंवा कुठल्याही सणाला करता येईल अशी छान शेवयांची खीर। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। खीर बनवायसाठी सर्वात आधी मी घेतलं आहे 1 लिटर दूध आणि हे दूध आता मी तापवायला ठेवलं आहे। दूध 5 मिनिटं आटवून घ्यायचं आहे। थोडेसे दूध मी इथे काढून घेतले आहे आणि खीरला छान स्वाद आणि सुगंध येण्यासाठी यामध्ये टाकणार आहे केशरच्या काही पाकळ्या। याने आपल्या खीरला छान सुगंध तर येईलच पण रंग पण खूप सुंदर येईल। खीरसाठी मी काही ड्रायफ्रूट घेतले आहेत। 7-8 काजू घेतले आहेत, 7-8 बदाम आणि 7-8 मनुके। या क्वांटिटीमध्ये मी ड्रायफ्रूट घेऊन थोड्याशा तुपामध्ये हे ड्रायफ्रूट परतून घेणार आहे। अगदी मंद आचेवर हे ड्रायफ्रूट परतून घ्यायचे, नाहीतर हे जळू शकतात आणि खीरचा रंगही बदलू शकतो। यामुळे अगदी मंद आचेवर ड्रायफ्रूट छान परतून घ्यायचे। आता हे भाजून तयार आहेत। एका डिशमध्ये किंवा वाटीमध्ये मी हे काढून घेते। आता हे ड्रायफ्रूट तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून सुद्धा टाकू शकता किंवा असेच अख्खे खीरमध्ये टाकले तरी चालतील। आता मी अर्धी वाटी शेवया घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर खीरमध्ये शेवया जास्त क्वांटिटीमध्ये आवडत असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता। मी इथे अर्धी वाटी शेवया घेतलेल्या आहेत। आता या सुद्धा मी तुपावर परतून घेणार आहे। अगदी मंद आचेवर तुपामध्ये या मी परतून घेतलेल्या आहेत। A1 स्वप्नाज किचनच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पटकन आपल्या मराठमोळ्या A1 स्वप्नाज किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि कॉमेंट करायला विसरू नका। आता शेवया आपल्या गुलाबी रंग येईपर्यंत छान भाजल्या गेलेल्या आहेत। आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि या गार करून एक बाजूला ठेवून द्यायच्या। आता मी इथे घेतला आहे एक मिक्सर जार, त्यामध्ये मी टाकणार आहे 1 वाटी साखर। खीर तुम्हाला किती गोडाच्या प्रमाणात आवडते, कमी जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही साखर कमी करू शकता किंवा जर तुम्हाला गोड आवडत असेल तर 1 वाटी साखर टाकली तरी चालेल। आता मी मिक्सर जारमध्ये घेतली आहे 1 वाटी साखर आणि आपण जे तुपामध्ये ड्रायफ्रूट परतून घेतले होते ते घेतलेले आहेत आणि यानंतर मी इथे घेतले आहेत 3 हिरवी इलायची, जे आपल्या खीरला किंवा कुठल्याही गोडाच्या पदार्थाला खूप छान सुगंध देतात। आता याची मिक्सरमध्ये मी अगदी बारीक पेस्ट करून घेणार आहे। याने खीरला गोडवा तर येईलच पण यासोबत खीरला एक दाटसर असं टेक्स्चर येतं, यामुळे आपली खीरचा रिचनेस वाढतो। आणि आता मी गॅसवर जे दूध सुरुवातीला ठेवले होते ते पण आता छान आटत आले आहे। एक घट्टसरपणा दुधामध्ये आलेला आहे। आता दुधामध्ये आपण टाकून घ्यायच्या आहेत शेवया। तुपामध्ये ज्या आपण शेवया परतून घेतल्यात त्या शेवया याच्यात टाकून घेऊया। याने शेवयांची दुधामध्ये चव तर येईल पण एक घट्टपणा पण येईल, दाटसरपणा खीरमध्ये येतो। आणि यानंतर आता याच्यामध्ये टाकायचं आहे ड्रायफ्रूट, इलायची आणि साखरेची जी पावडर आपण बनवली आहे ती याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायच्या। शेवया आणि साखरेचं मिक्सचर टाकून खीर व्यवस्थित मिक्स करून घेतली। आता याच्यात मी टाकणार आहे 8 ते 10 मनुके। मनुक्यांचा स्वाद खीरमध्ये खूपच छान येतो। आणि आता आपल्या स्वादिष्ट खीरमध्ये आणखीन एक स्वाद वाढवण्यासाठी एक जिन्नस मी इथे वापरला आहे, ते म्हणजे केशर। आपण जे वाटीत केशर भिजवलं होतं त्याला आता खूप छान रंग आला आहे। दुधामध्ये केशरच्या पाकळ्या खूप छान भिजलेल्या आहेत। आता हे वाटीतले दूध मी खीरमध्ये मिक्स करून घेणार आहे। याने आपल्या खीरला एक स्वाद तर येईल पण रंग पण खूप सुंदर येतो। आता सर्व जिन्नस खीरमध्ये टाकून झालेले आहेत। खीर जवळजवळ मी 20 ते 25 मिनिटं आटवून घेतली आहे आणि खूपच दाटसर असे टेक्स्चर आपल्या खीरला आलेले आहे। होळी असो, दिवाळी असो की रक्षाबंधन, कुठल्याही सणाला तुम्ही ही खीर बनवून एन्जॉय करू शकता। गरमागरम पुऱ्या किंवा पुरणपोळीसोबत ही खीर तुम्ही सर्व करू शकता। तांदळाची खीर कशी बनवायचे याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे, चॅनलवर जाऊन नक्की पहा। तुम्ही जर या पद्धतीने खीर बनवली तर घरातले सगळे तुमचे वाहवा करतील। तर स्वादिष्ट आणि सुगंधित खीर आपली इथे तयार झाली आहे। तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला प्लीज कमेंट करायला विसरू नका। चला तर पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा आणि पाहत रहा A1 स्वप्नाज किचनच्या छान छान रेसिपीज। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही खीरची रेसिपी? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन करायला विसरू नका।